मागासवर्ग आयोगाचा त्रोटक माहितीवरील अंतरिम अहवाल ओबीसींना अमान्य असल्याचे मत ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेडगे व उपाध्यक्ष दशरथ पाटील यांनी व्यक्त केले आहे। या अहवालात ओबीसींची लोकसंख्या ही 32 ते 38 टक्क्यांपर्यंत दाखवण्यात आलेली आहे। तर गडचिरोली, नंदुरबार व पालघर जिल्ह्यात ओबीसींचे प्रमाण 0%, तर नाशिक व धुळे जिल्ह्यात ओबीसी लोकसंख्या 2% दाखविल्याचे कळते। ही आकडेवारी पूर्णपणे दिशाभूल करणारी असून मंडळ आयोगाने 52% ग्राह्य धरलेली होती। त्यानंतर भटके, विमुक्तांसह 150 जमाती ओबीसींच्या यादींमध्ये समाविष्ट करण्यात आल्या। त्यामुळे ओबीसींची लोकसंख्या 60% खाली असूच शकत नाही। असे असताना कायदेशीर आधार नसलेली ओबीसी लोकसंख्येबाबत चुकीची माहिती देऊन राज्य सरकारला कोणाचे हित साध्य करायचे आहे। यामुळे राज्याची जातीनिहाय जनगणना ताबडतोब सुरू करावी। यामुळेच राज्यातील सर्व समाजाला विकासाची वाट देता येईल, अशी अपेक्षा प्रकाश अण्णा शेडगे व दशरथ पाटील यांनी व्यक्त केली। ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंबंधी राज्य सरकारकडून मागासवर्गीय आयोगाला घाईगडबडीने देण्यात आलेला डेटा हा अजिबात विश्वासार्ह नाही। सदरचा डेटा हा ओबीसींना राजकीय दृष्ट्या नव्हे तर सर्वच बाजूंनी संपविण्याचे कारस्थान आहे। हा राज्य सरकारमधील प्रस्थापितांचा कट आहे। अपुरी व अविश्वसनीय त्रुटक माहिती मागासवर्गीय आयोगाला पुरविल्याबद्दल राज्य सरकारचा निषेध करीत आहोत। एम्पिरिकल डाटा गोळा करणे हा मागासवर्गीय आयोगाचा अधिकार आहे, पण राज्य सरकारमधील काही मंत्री अपेक्षित अहवालासाठी आयोगावर अप्रत्यक्ष दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत। एम्पिरिकल डेटासाठी राज्य शासनाकडून 89 कोटी अदा करण्यात आले आहेत। याबद्दल शासनाचे अभिनंदनच आहे। कालबद्ध पद्धतीने व वेळेत सर्वेक्षण न झाल्यास याचा परिणाम निवडणुकांवर पडेल। यामुळे आयोगाने तातडीने सर्वेक्षणाचे काम हाती घेऊन येत्या 2 महिन्यात सत्य माहितीवर आधारित सर्वसमावेशक अहवाल राज्य शासनाला सादर करावा। एम्पिरिकल डेटाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात टिकवण्याची जबाबदारी ही राज्य शासनाची आहे, याचे देखील भान ठेवणे गरजेचे आहे, असाही टोला प्रकाश अण्णा शेडगे व दशरथ पाटील यांनी लगावला। S9 न्यूज, ठाणे। ठाणे महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना करताना माझी राजकीय हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता, असा आरोप राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नुकताच केला आहे। तसेच पालिकेने निवडणूक आयोगाला सादर केलेला मूळ आराखडा जाहीर करण्याची मागणीही यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या या मागणीनंतर गोपनीय आराखडा आव्हाड यांनी पाहिला आणि तो बदलण्यास भाग पाडला, असा त्यांच्या वक्तव्याचा अर्थ घ्यायचा का, असा गंभीर आरोप महापौर नरेश म्हस्के यांनी केला आहे। पालिकेने निवडणूक आयोगाला सादर केलेला प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा हा गोपनीय असताना तो आव्हाड यांच्या हाती लागलाच कसा, असा प्रश्न उपस्थित करत आव्हाड यांनी निवडणूक आयोगाला सदोष माहितीच्या आधारे निवेदन देत त्यांच्यावर दबाव टाकून आराखडा बदलण्यास भाग पाडले आहे, असा संशय देखील महापौरांनी व्यक्त केला। आपली राजकीय हत्या होईल असा बनाव रचून प्रभाग रचनेत फेरफार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत त्याची सखोल चौकशी देखील व्हावी, अशी मागणी यावेळी नरेश म्हस्के यांनी केली आहे। आयोगाच्या आराखड्यात कायद्याची पायमल्ली करण्यात आली असून मुंब्र्यातील प्रभाग वाढवण्याच्या नादात दिवा परिसरातील लोकप्रतिनिधींच्या संख्येला कात्री लावण्यात आली आहे। अंतिम प्रभाग रचनेत दिवा भागाला योग्य प्रतिनिधित्व मिळाले नाही तर या आराखड्याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। ठाणे महापालिकेने प्रभागांचा कच्चा आराखडा निवडणूक आयोगाला सादर केल्यानंतर तो अधिकृतरित्या जाहीर होईपर्यंत गोपनीय राखणे अभिप्रेत होते। मात्र हा कच्चा आराखडा गृहनिर्माण मंत्र्यांना आधीच कळला होता, असे त्यांच्या वक्तव्यावरून कळते। तसे त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या निवेदनातही मान्य केले आहे। त्यामुळे प्रभाग रचना जाहीर करताना गोपनीयतेचा भंग झालेला आहे। आव्हाड यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या निवेदनात चुकीची माहिती सादर करून निवडणूक आयोगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो। आयोगाने देखील त्या पत्रातील आकडेवारीची खातरजमा न करता प्रभाग रचना जाहीर केली आहे की काय, असा संशय निर्माण होण्याजोगी परिस्थिती असल्याचे नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले आहे। नवीन जो आयोगाचा नियम आहे 38,905 गुणिले 9 तुम्ही करा, 1,07,713 पर्यंत ही फिगर जाते। त्यानुसार 2017 साली 18 नगरसेवक होते, 8 नगरसेवक होते, म्हणजे एकनी वाढायला पाहिजे ना। ती संख्या एकनी वाढायला हवी होती, पण प्रत्यक्षात ती एकनी कमी करून 7 करण्यात आलेली आहे। हा काय प्रकार आहे? आयोगाला पत्र देणं म्हणतात आम्ही 3 भाऊ, कळवा, मुंब्रा, दिवा, आणि फक्त मुंब्र्यातच खाऊ का? त्यांच्या ताटातलं तुम्ही काढून काय घेतलं? त्यांनी म्हटले त्यांची राजकीय हत्या, पण दिव्यातल्या लोकांची काय हत्या? त्यांचं सामाजिक राजकीय भवितव्याची हत्या का सर्वसाधारण नागरिकाला जे प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे, लोकशाहीने जो आपल्याला अधिकार दिलेला आहे की आपले लोकप्रतिनिधी आपल्याला निवडून द्यायचा हा नागरिकाचा अधिकार आहे, त्यांच्या नागरिकत्वाची हत्या आपण केले का? याचं सुद्धा उत्तर आव्हाड साहेबांनी या ठिकाणी द्यावं। S9 न्यूज, ठाणे।
अरे निवडणुका जवळ आल्या आहेत, मजा ना. मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार आहेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची. बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे, पण हा अमोल याचं तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस? तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये. त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर. आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं? सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे. कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा. स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो काय मग, करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800-221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त सज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. अमरावती येथील राजापेठ अंडर बायपास उड्डाणपुलाची पाहणी करण्यासाठी अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर प्रवीण श्रीराम आष्टीकर गेले होते. तेथे काही महिलांनी आयुक्त डॉक्टर आष्टीकर यांच्या अंगावर शाई फेकून त्यांना धक्काबुक्की केली, तसेच त्यांच्यावर हल्ला केला. स्क्रूड्रायव्हरने त्यांच्या गाडीची दोन्ही चाके पंक्चर करण्यात आली. थोडक्यात हा हल्ला केवळ शाई फेकण्यापुरता मर्यादित नव्हता, तर त्यांची गाडी पंक्चर करून त्यांना तेथून जाता येणार नाही अशी व्यवस्था करून त्यांच्यावर केलेला हा एक प्राणघातक हल्ला होता. ठाणे महानगरपालिका अधिकारी संघटनेने दूरध्वनीद्वारे अमरावतीमधून प्राप्त केलेल्या माहितीनुसार अमरावती येथील उड्डाणपुलावर स्थानिक राजकीय संघटनेमार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा 12 जानेवारी 2022 रोजी बसवण्यात आला होता. मात्र हा पुतळा शासनाने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार मान्यता न घेता अनधिकृतपणे बसविल्यामुळे प्रशासनाने तो काढून टाकला होता. या बाबीचे राजकीय भांडवल निर्माण करून सदरचा हल्ला झाल्याचे समजते. एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर अशा प्रकारचा हल्ला होणे ही नक्कीच अत्यंत चिंताजनक बाब असून या बाबीचा सर्व स्तरावरून निषेध होणे आवश्यक आहे. आम्ही संघटनेच्या वतीने या गुन्हेगारी कृत्याचा जाहीर निषेध करत आहोत. जेव्हा कर्तव्य बजावत असताना अधिकाऱ्यांवर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक हल्ले करतात, तेव्हा अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच नव्हे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते. त्यामुळे अशा प्रकारच्या हल्ल्याचा संघटित निषेध करणे आणि हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई करणे हाच यावर योग्य उपाय आहे. प्रस्तुत प्रकरणी हल्ला करणाऱ्या महिला, पुरुष व संघटनेशी संबंधित सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांना तात्काळ अटक करावी व संबंधितांवर शीघ्र गतीने खटला चालवून कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न व्हावेत अशी मागणी देखील अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी केली आहे. S9 न्यूज ठाणे.